एबी फॉर्मच्या वाटपावरून मोठा थरार सुद्धा पाहायला मिळतोय। एबी फॉर्म साठी नाशिकमध्ये सध्या उमेदवारच एकमेकांना भिडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। नाशिक मुंबई महामार्गावरती राडा झालेला आहे, उमेदवारांनी राडा घातलेला आहे। नाशिक मुंबई महामार्गावरती एबी फॉर्म साठी नाशिकमध्ये सध्या थरार पाहायला मिळतोय। नाशिक मुंबई महामार्गावर राडा झाल्याचं पाहायला मिळतोय। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना इच्छुक उमेदवारांनी घेरलं होतं। भाजपचे आमदार सीमा हिरे या सुद्धा तिथे उपस्थित होत्या। सुनील केदार यांची गाडी अडवत सीमा हिरे यांच्या गाडीमध्ये त्या बसल्या आणि त्यानंतर हा राडा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। सुनील केदारांची गाडी काही इच्छुकांनी अडवलेली होती, काही इच्छुक नाराज झालेले आहेत। त्यांची नाराजी दूर करणं आता पक्षश्रेष्ठींसमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे। प्रत्येकाला निवडणूक लढवायची आहे, मात्र जागांअभावी त्यांना उमेदवारी देता येत नाहीये। केदार यांची गाडी अडवत सीमा हिरे त्यांच्या गाडीतच बसल्या। एबी फॉर्म साठी नाशिकमध्ये सध्या थरार पाहायला मिळतोय। वाइड कर हाँ हाँ जाना अरे त्यामुळे सध्या नाशिकमध्ये हा राडा झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, नेमका हा प्रकार काय होता, काय घडलं होतं? खूप मोठा थरारक ही संपूर्णपणे घटना म्हणावी लागेल। नाशिक मुंबई महामार्गावरती जे भाजपचे शहर अध्यक्ष आहेत यांची गाडी अडवण्यात आली आणि त्यांच्या गाडीचा जो ताबा आहे तो संपूर्णपणे आमदार सीमा हिरे यांनी घेतला होता। कारण अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांना अद्याप भाजपकडनं एबी फॉर्म देण्यात आले नाही आहे। आता मोठ्या ज्या एका बंगल्यामध्ये भाजपाचे नेते आहेत एबी फॉर्म आक्रमक करण्यात आलेले आहेत, तिथे हे सगळे गोंधळ घालतायत। अशा पद्धतीचं परिस्थिती आपल्याला बघायला मिळतोय। गेल्या अनेक दिवसांपासून इच्छुक उमेदवार जे आहेत ते भाजपचे निष्ठावंतामुळे भाजप नेत्यांना जाब विचारण्यासाठी हे सगळे नेते जे आहेत इथे आहेत आणि त्याच लोकांना जाब विचारण्यासाठी आता इच्छुक उमेदवार हे भाजप च्या बंगल्यामध्ये घुसलेले आहेत। अतिशय आक्रमक हे सगळे आहेत। एबी फॉर्म ज्या उमेदवारांना मिळाले नाही ते उमेदवार आक्रमक झालेले आहेत। अशा पद्धतीचं परिस्थिती आपल्याला बघायला मिळतोय। बंगल्यामध्ये हे सगळे कार्यकर्ते आता दाखल झालेले आहेत। किरण, नक्कीच त्यामुळे आपण पाहतोय सध्या हे सर्वच्या सर्व इच्छुक उमेदवार हे आक्रमक झालेले आहेत। बंगल्याचं गेट तोडून यांनी आतमध्ये बंगल्यामध्ये प्रवेश केलेला आहे। सुनील केदारांना इच्छुक उमेदवारांनी घेरलेलं होतं। भाजपचे आमदार सीमा हिरे या राड्यामध्ये सहभागी होत्या। एबी फॉर्म साठी नाशिकमध्ये सध्या थरार पाहायला मिळतोय। एबी फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे। सुनील केदार यांना इच्छुक उमेदवारांनी घेरलेलं आहे। एबी फॉर्म साठी नाशिकमध्ये सध्या थरार झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण दृश्य पाहतो नाशिक मधली। एबी फॉर्म साठी नाशिक मुंबई महामार्गावरती राडा झालेला आहे।
सुनील केदारांची गाडी या इच्छुक उमेदवारांनी अडवलेली होती. घेराव घातला होता सुनील केदारांना. त्यानंतर ते जेव्हा बंगल्यावरती त्यांच्या पोहोचले तेव्हा त्यांच्या बंगल्याचं गेट तोडून हे आक्रमक इच्छुक उमेदवार त्यांनी बंगल्यामध्ये प्रवेश केला. जाब विचारण्यासाठी ते आता सुनील केदारांचे दरवाजे ठोठावतायत. आम्हाला संधी का नाही दिली याचा इच्छुक उमेदवार जाब विचारतायत. एबी फॉर्मसाठी नाशिकमध्ये सध्या थरार आपण पाहतोय. काय झालं? गाडी आणा चालला. काय झालं? गाडी आणा चालला. काय झालं? गाडी आणा चालला. त्यामुळे नाशिक मुंबई महामार्गावरती हा राडा झालेला आहे. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांना इच्छुक उमेदवारांनी घेराव घातला. ते जेव्हा हा घेराव अतिशय तीव्र होत गेला, तणावाचं वातावरण जेव्हा या महामार्गावरती निर्माण झालं तेव्हा भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तिथून काढता पाय घेतला. त्यांच्या गाडीमध्ये आमदार सीमा हिरे सुद्धा होत्या. त्या सुद्धा या राड्यामध्ये सहभागी होत्या असं सुद्धा माहिती मिळते. आणि या संदर्भामध्ये आपण आणखी माहिती जाणून घेऊयात. माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत. किरण, किरण माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? किरण माझा आवाज येतोय का आपल्यापर्यंत? हो येतोय. किरण, सध्याची तिथली परिस्थिती कशी आहे, काय माहिती द्याल? भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत ते अतिशय आक्रमक झालेले आहेत. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या प्रभागामध्ये तयारी करत होते. भाजपने त्यांना उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलेलं होतं, पण ऐन वेळेस ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे ते सगळे आक्रमक झालेले आहेत. आणि भाजपचे शहर अध्यक्ष ज्या एका बंगल्यावरती होते तिथे हे सगळे इच्छुक उमेदवार येऊन धडकलेले आहेत. आक्रमक सगळे जे उमेदवार आहेत तरी भूमिका घेतलेली आहे. मागच्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालेलं आहे. त्यामुळे हे सगळे उमेदवार जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. बाहेरच्या आलेना तुम्ही जे उमेदवारी देता, पण आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय, आम्हाला उमेदवारी देत नाही अशा पद्धतीचा एक सवाल घेतलेली आहे. मुंबई महामार्गावरती, नाशिक मुंबई महामार्गावरती शहर अध्यक्षांची गाडी अडवून भाजपचे जे आमदार आहेत सीमा हिरे यांनी शहर अध्यक्षांना गाठला त्यांच्या इच्छुक उमेदवारांसह. आणि त्यानंतर नाशिकच्या एका खासगी बंगल्यामध्ये हे सगळेजण आलेले आहेत आणि आक्रमक जी भूमिका आहे ते उमेदवारांनी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या किरण, या इच्छुक उमेदवारांची, जे संतप्त इच्छुक उमेदवार आहेत त्यांची काही मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय का? कारण फक्त 3 वाजेपर्यंतच अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. खरं तर मनधरणी केल्याचा प्रयत्न करण्यात येत होता, पण मनधरणी जी आहे ते ऐकण्याच्या मनस्थितीत आता इच्छुक उमेदवार नाही आहेत. कारण गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही प्रभागामध्ये काम करतोय, पण आम्हाला उमेदवारी न देता बाहेरचे जे नेत्यांना घेतलेलं आहे, जे स्थानिक
पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे त्या लोकांना उमेदवारी देण्यात आलेली आहे अशा पद्धतीचा आरोप जे आहे ते भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी एकूणच केलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्या मुद्द्यावरती भाजप आमदार जे सीमा हिरे आणि भाजपचे शहर अध्यक्ष यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवार जे आहेत ते भाजपचे खरं तर या सगळ्या लोकांना उमेदवारी मिळतो का नाही हे बघणं महत्वाचं असणार आहे। पण किरण, सध्या नाशिक मधलं जर एकंदरीत वातावरण आपण बघितलं तर भाजप आणि या सगळ्या मित्रपक्षांमध्ये सध्या सगळ्यांच्याच म्हणजे तिकडे युती संदर्भामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून सुद्धा ठरत नाहीये, जागा वाटपावरती निश्चिती होत नाहीये। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांची मनधरणी करणं आणि इच्छुकांना शांत करणं हे कितपत आव्हानात्मक आहे सध्या पक्षांसाठी? अतिशय कठीण आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते भाजपासाठी झालेल्या आहेत कारण इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात। किरण, मी तुला थोडंसं थांबवतो, सध्या पुण्यामध्ये जाऊयात, रवींद्र धंगेकर पत्रकारांशी संवाद साधतायत।